केंद्र और राज्य सरकार के किसान विरोधी नीति से तंग आकर चंद्रपुर जिला अंतर्गत आने वाले सावर गांव के किसान हेमंत शेंद्रे और चिमूर के किसान मारेश्वर झाड़े ने सरकार द्वारा दिए गए किसान निष्ठ और कृषि भूषण पुरस्कार राज्य सरकार को लौटाने का निर्णय लिया है, जिसकी वजह से फिर एक मर्तबा फडणवीस सरकार किसान की ओर अनदेखी का मामला सामने आया है। राज्य सरकार की ओर से हर साल अच्छी फसल करने वाले किसानों को किसान निष्ठ और कृषि भूषण पुरस्कार प्रदान किया जाता है। इन किसानों को 2004 और 2010 में इन पुरस्कारों से नवाजा गया, मगर आज भी उनके हक का मुआवजा उन्हें नहीं मिलने की वजह से यह दोनों किसान फडणवीस सरकार पर नाराजगी जताते हुए राज्य सरकार द्वारा दिए गए पुरस्कार उन्हें लौटाने का निर्णय लिया है। महाराष्ट्र में हर साल किसान आत्महत्या का ग्राफ बढ़ता ही जा रहा है, मगर इस ओर सरकार अनदेखी कर किसानों की जले पर नमक लगाता नजर आ रहा है। चुनाव के दौरान भारतीय जनता पार्टी ने किसानों को उनका हक दिलाने का वादा किया, मगर सत्ता में आने के बाद अपने के वादे भूल गए, जिसकी वजह से आज किसानों पे यह नौबत आई कि उन्हें दिया गया पुरस्कार ना हरकत न चाहते हुए लौटाना पड़ रहा है। इसका मुख्य उद्देश्य वर्तमान सरकार को किसानों की समस्याओं के प्रति जागरूक करना है। या कृषी भवन देशातला शेतकरी अनादी कालापासून हा शेतकरी जो आहे हा शेतकरी अनादी कालापासून दुर्लक्षित राहिलेला शेतकरी आहे। शेतकरी हा कृषी भवन देशामध्ये असताना शेती हा देशाचा कणा आहे, शेतकरी देशाचा कणा आहे आणि ह्या कण्याची अशी फार वाईट परिस्थिती झाली आहे। निसर्गानं तर 4 वर्षापासून वाटोळं केलं आहे आणि रासायनिक खताचे भाव खूप वाढले, मजुरीचे भाव खूप वाढले, सगळं वाढत असताना आमच्या शेतीचे भाव खाली येत आहेत। मागच्या वर्षी धानाले भाव 2500-2600 होता, त्याच्या अगोदरच्या वर्षी 2700 होता, यावर्षी 1700-1800 रुपये धान कोणी बाजारात घ्यायला तयार नाही। याचं कारण असं आहे, धानाले भाव जरी असला तरी शासन 2 रुपये किलो प्रमाणे अनाज देत आहे आणि याचा अर्थ असा होत आहे की त्या कारणामुळे कोणी धान घ्यायला कोणी तयार नाही। सोयाबीनचे पैसे तशीच आहे, कापसाची पैसे तशीच आहे आणि हे सगळं करत असताना शासन आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। सगळं वाढलं आणि शेती मजुरीचे भाव खाली येऊन राहिले। त्याच्यामुळे आम्ही हा जो पुरस्कार प्राप्त केला त्या काळाची परिस्थिती होती, त्या काळातली परिस्थिती चांगली होती, पण हा काळ बदलत चालला। शासनही आम्हाला आजपर्यंत सांगत आला का तुमचं असं करून देऊ तसं करून देऊ, पण शेवटी कर्जमुक्ती तर झाली नाहीच, पण शेवटी भावसुद्धा भेटला नाही आणि या कारणामुळे आम्ही हा निर्णय घेऊन टाकला आहे की आम्ही हा परत आमच्या काही कामाचा नाही राहिला, शेतकऱ्याच्या कामाचा नाही, शेतकऱ्याचं काहीतरी भलं करता येईल बा या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेऊन हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे। मोरेश्वर माणिकराव झाडे, मुक्काम वाढोणा, पोस्ट BC, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर। हां, त्यामागचं कारण असं आहे की आज शेतमालाच्या किमती रोजच्या रोज ढासळत चाललेल्या आहे। शेतकऱ्याला शेती परवडेनाशी झालेली आहे। त्याचा जो उत्पादन खर्च आहे, उत्पादन खर्चसुद्धा त्याचा निघून राहिलेला नाही। त्यामुळे आज शेतकऱ्याला शेती करताना भयंकर अवघड जाऊन राहिलेला आहे आणि आम्ही असा निर्णय घेतला, व्यक्तिगत निर्णय घेतला की निदान आपण तरी एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण शासनाला आपला सन्मान परत द्यायचा। त्यामागचा उद्देश एक होईल की निदान शासनाने जर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित जर 50% नफा जर दिला तर निश्चितच या आपल्या सर्व भारतातील शेतकऱ्यांचं आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचं भलं होईल। हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे। सरकार ने किसानों की समस्या पर ध्यान देकर उन्हें कर्ज माफी देनी चाहिए, ऐसा कई मर्तबा किसानों की ओर से कहा गया, लेकिन अभी तक किसानों के लिए सरकार कुछ खास नहीं कर पाई है। कभी बेमौसम बरसात, कभी कर्जा, इस तरह की परेशानियों का सामना किसान करते रहते हैं। उन्हें इन परेशानियों से निजात दिलाने के लिए सरकार ने कुछ ठोस कदम उठाने की जरूरत है, ऐसा कुछ किसानों ने कहा। फसल लगाने के बाद होने वाला उत्पादन खर्च वसूल करने के लिए उस पर 50% मुनाफा भी सरकार ने देना चाहिए, ऐसी मांग किसानों की ओर से की गई।